एस स्क्वेअर एम अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Today we are going to study General Science Standard 8. In this textbook we are going to learn 5th chapter inside the atom. तर आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या पुस्तकातील 5वे प्रकरण मीन्स इनसाइड द ॲटम या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. इन प्रिव्हियस व्हिडिओ we have studied Dalton's atomic model, Thomson's plum pudding model of atom, and Rutherford's atomic model, and Bohr's stable orbit of atomic models. Means या अगोदर आपण Dalton's atomic model, Thomson's plum pudding model of atom, and Rutherford's atomic model आणि Bohr's stable of orbit ऑफ ॲटॉमिक मॉडेल या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲटॉमिक मॉडेलचा आपण अभ्यास केलेला आहे. अँड टुडे वी आर गोइंग टू स्टडी ॲटॉमिक स्ट्रक्चर. म्हणजेच आज आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे अणूची संरचना, म्हणजे अणू कशापासून बनलेला आहे, व्हॉट इज द ॲटम मेड अप ऑफ, हे आपल्याला पाहायचं आहे. ॲन ॲटम इज फॉर्म फ्रॉम the nucleus and the extranuclear part. These contain 3 types of subatomic particles. That means proton, neutron, electron and neutron. Means an atom is formed from the nucleus and the extranuclear part. ॲन ॲटम अणू हा फॉर्म म्हणजे तयार झालेला आहे. कशापासून तयार झालेला आहे? द न्यूक्लियस अँड द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट, म्हणजे केंद्र आणि त्या केंद्रका बाहेरचा भाग मिळून अणू बनलेला आहे. दीज कंटेन 3 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. मीन्स ॲटममध्ये म्हणजेच अणूमध्ये वी फाइंड देर आर 3 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स, म्हणजे 3 मूलभूत कणांपासून अणू बनलेला आहे. म्हणजेच अणूमध्ये 3 मूलभूत कणांचा समावेश असतो. दॅट मीन्स प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन. दीज आर द 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स अँड ॲटम इज फॉर्म फ्रॉम दीज 3 पार्टिकल्स. मीन्स ॲटम कंटेन दीज 3 पार्टिकल्स. तर अणूमध्ये हे 3 कणांचा समावेश असतो. आणि अँड ॲटम इज फॉर्म फ्रॉम द न्यूक्लियस अँड द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट, म्हणजे अणूचे केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग मिळून अणू बनलेला आहे. अँड दिस ॲटम कंटेन्स 3 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. दॅट मीन प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन. हिअर दिस इज द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. हे अणूचं केंद्रक आहे आणि या केंद्रकाच्या साईडचा जो पार्ट आहे दिस इज द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. अँड यू नो ॲटम इज फॉर्म्ड फ्रॉम द न्यूक्लियस अँड दिस इज द and the extranuclear part. Now we are going to study nucleus. तर आता आपल्याला न्यूक्लियस म्हणजे अणूचं केंद्रक याचा अभ्यास करायचं आहे. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज्ड. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज्ड, म्हणजे ॲटॉमिक न्यूक्लियस अणूचं केंद्रक काय असतं? इज पॉझिटिव्हली चार्ज्ड, म्हणजेच धनप्रभारित असतो. ऑलमोस्ट इंटायर मास ऑफ द ॲटम, म्हणजे अणूचं इंटायर मास म्हणजे जवळजवळ सर्व वस्तुमान. मीन्स इंटायर मास मीन्स सर्व वस्तुमान. ऑलमोस्ट मीन्स जवळजवळ. ऑलमोस्ट इंटायर मास ऑफ द ॲटम, अणूचं पूर्ण वस्तुमान इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. म्हणजेच न्यूक्लियस मीन्स केंद्रक, या केंद्रकामध्ये कॉन्सन्ट्रेटेड मीन्स एकवटलेले असते. इन दिस वे द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. अशा प्रकारे अणूचं केंद्रक हे धनप्रभारित असतं. अँड ऑलमोस्ट इंटायर मास ऑफ द ॲटम, म्हणजेच अणूचं सर्व वस्तुमान, जवळजवळ सर्व वस्तुमान इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस, म्हणजेच केंद्रकामध्ये एकवटलेले असते. नाउ द न्यूक्लियस contains
two types of subatomic particles. The nucleus contains two types of subatomic particles and that together called nucleons. Nucleus contains, आता हे जे न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसमध्ये समावेश असतो. कशात समावेश असतो? टू टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स, दोन प्रकारचे मूलभूत कण असतात या केंद्रकामध्ये न्यूक्लियसमध्ये आणि दॅट टुगेदर कॉल्ड न्यूक्लियॉन्स. आणि त्या दोन्हींना एकत्र मिळून काय म्हटलं जातं? न्यूक्लियॉन्स असे म्हणतात, कारण ते न्यूक्लियसमध्ये असतात. देअरफॉर इट इज कॉल्ड न्यूक्लियॉन्स. तर प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर द टू टाइप्स ऑफ न्यूक्लियॉन्स. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहेत तर हे टू टाइप्स ऑफ न्यूक्लियॉन्स आहेत. हे दोन प्रकारचे काय आहेत? न्यूक्लियॉन्स आहेत. विच आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. म्हणजेच प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स हे कुठं असतात? अणूच्या केंद्रकामध्ये असतात. मीन्स प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूच्या केंद्रकात असतात. आपल्याला माहीत आहे की ॲटम कंटेन थ्री टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. म्हणजे अणूमध्ये तीन प्रकारचे मूलभूत कण असतात. कोणकोणते? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन. आणि ह्या तिघांपैकी प्रोटॉन, आउट ऑफ देम प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठं असतात? अणूच्या केंद्रकामध्ये म्हणजेच न्यूक्लियसमध्ये असतात. अँड प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर द टू टाइप्स ऑफ न्यूक्लियॉन्स. आणि या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स हे काय आहेत? न्यूक्लियॉन्स आहेत. नाव वी आर गोइंग टू स्टडी each subatomic particles separately. First, proton. आता आपल्याला या तीनही मूलभूत जे कण आहेत प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन यांचा सेपरेट आपल्याला अभ्यास करायचा आहे. फर्स्ट वी विल लर्न अबाउट प्रोटॉन. सुरुवातीला आपल्याला प्रोटॉनविषयी माहिती अभ्यासायची आहे. यू नो दिस इज पॉझिटिव्हली चार्ज. या ठिकाणी प्रोटॉन असतात. हे मी न्यूक्लियस आहे हे. तर फर्स्ट नंबर वन, proton is positively charged subatomic particles and present in the atomic nucleus. Proton is positively charged subatomic particles. तर प्रोटॉन हा काय आहे? पॉझिटिव्हली चार्ज म्हणजेच धनप्रभारित आहे. धनप्रभारित सबॲटॉमिक पार्टिकल आहे अँड इट इज प्रेझेंट इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. आणि तो कुठं असतो? या अणूच्या केंद्रकामध्ये असतो. हे लाल जे आहे ते अणूचे केंद्रक आहे. मीन्स प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स अँड प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम. दॅट मीन्स ॲटॉमिक न्यूक्लियस. अणूच्या केंद्रकामध्ये तो असतो. अ प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल पी. म्हणजे प्रोटॉन हा पी या अक्षराने दाखविला जातो. पी या चिन्हांचा वापर करून प्रोटॉन दाखविला जातो. A proton is represented by the symbol P. Number 3, each proton carries a positive charge of 1 unit. तर याच्यामध्ये ईच प्रोटॉन, प्रत्येक प्रोटॉनवर 1 युनिट इतका काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम is the atomic number of that element and it is denoted by the Z. The number of proton in the nucleus म्हणजे केंद्रकामधील प्रोटॉनची संख्या जी असते ऑफ ॲन ॲटम इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट्स. मीन्स दिस इज द एलिमेंट अँड द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस. केंद्रकामध्ये जेवढे काय प्रोटॉन असतात त्या प्रोटॉनलाच काय म्हटलं जातं? ॲटॉमिक नंबर असं म्हटलं जातं. मीन्स the number of protons in the nucleus is called atomic number of that element असं म्हणता येईल. मीन्स एखाद्या एलिमेंटमध्ये जितके प्रोटॉन असतील तितकंच काय म्हणता येईल? त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर आहे असं म्हणता येईल. and it is denoted by the Z. Atomic number is denoted by Z. Mass of one proton is approximately 1 Dalton. 1 unit, that means 1 Dalton. मास ऑफ वन प्रोटॉन म्हणजेच एका प्रोटॉनचं वस्तुमान. मास मीन्स वस्तुमान. मास ऑफ वन प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळजवळ अंदाजे किती असतं? 1 युनिट. दॅट मीन्स 1 डॉल्टन. 1 डॉल्टन इतके प्रत्येक प्रोटॉनचं काय असतं? वस्तुमान. नाव सेकंड पार्टिकल्स दॅट मीन न्यूट्रॉन, सबॲटॉमिक पार्टिकल्स. आता आपल्याला
अणूमधील दुसरा जो सब ॲटॉमिक पार्टिकल आहे दॅट मीन न्यूट्रॉन. हिअर या ठिकाणी बघा न्यूट्रॉन्स या ठिकाणी दाखवलेला आहे आणि इट इज डिनोटेड बाय एन. दिस इज द न्यूक्लियस ऑफ an atom. Neutron is electrically neutral subatomic particle. Neutron is an electrically neutral means हा न्यूट्रॉन जो आहे हा ब्ल्यू, या न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. मीन्स न्यूट्रॉन इज ॲन इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे त्याच्यावर प्रभार रहित असतो. इलेक्ट्रिकली न्यूट्रल मीन्स प्रभार रहित, कोणताही प्रभार नसतो. मग कोणकोणते प्रभार आहेत? धन प्रभार मीन पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह पण नसतो आणि निगेटिव्ह पण नसतो, याच्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. इट मीन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल सबॲटॉमिक पार्टिकल आहे. न्यूट्रॉन इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एन. आणि न्यूट्रॉन कशाने दाखवला जातो? एन या अक्षराने दाखविले जाते. द मास ऑफ न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 Dalton which is almost equal to that of proton. Means the mass of neutron means ह्या एका न्यूट्रॉनचं वस्तुमान हे जवळजवळ प्रोटॉन इतकंच असतं. दॅट मीन्स 1 Dalton. Atomic nuclei of all the elements except hydrogen with atomic mass 1 Dalton contain neutrons. Means atomic nuclei of all the elements म्हणजे सर्व अणूच्या ॲटॉमिक न्यूक्लियाय म्हणजेच अणूच्या केंद्रकामध्ये काय असतात? न्यूट्रॉन्स असतात. एक्सेप्ट हायड्रोजन म्हणजेच हायड्रोजनच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन नसतो. बाकी सर्व मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकामध्ये काय असतात? न्यूट्रॉन्स असतात. कंटेन न्यूट्रॉन्स. लक्षात ठेवा, हायड्रोजनच्या अणूमध्ये न्यूट्रॉन केंद्रकामध्ये न्यूट्रॉन नसतो. त्याच्यानंतर एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. नेक्स्ट एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. आता एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे काय? दिस इज द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. हे अणूचं केंद्रक आहे. अँड दीज आर द इलेक्ट्रॉन्स. हे सर्व काय आहेत? इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे इलेक्ट्रॉन आणि हे न्यूक्लियस, द स्पेस बिटवीन इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस म्हणजे हे इलेक्ट्रॉन आणि हे न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. स्पेस म्हणजे मोकळी जागा किंवा जागा. तर स्पेस बिटवीन द इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस इज इन्क्लुडेड इन एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. म्हणजेच या केंद्रकाचा बाह्यभाग जो आहे, केंद्रकाचा बाह्यभाग याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? तर हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन आणि हे अणूचं केंद्रक मीन्स दिस इज ॲटॉमिक न्यूक्लियस. द स्पेस बिटवीन इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस इज इन्क्लुडेड इन एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. तर एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे अणुकेंद्रकाचा जो बाह्यभाग आहे याच्यामध्ये या मोकळ्या जागेचा काय होतो? समावेश होतो. द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर इन्क्लूड्स इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस अँड द एम्प्टी स्पेस इन बिटवीन द न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन. दीज इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे रिव्हॉल्व म्हणजे फिरतात. अराउंड द न्यूक्लियस म्हणजे या केंद्रकाच्या सभोवती फिरतात. आणि हे केंद्रक आणि हे इलेक्ट्रॉन याच्यामधली जी मोकळी जागा आहे इट इज कॉल्ड एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. नाव थर्ड सब ॲटॉमिक पार्टिकल्स दॅट मीन इलेक्ट्रॉन. आता तिसरा जो अणुकण आहे, सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे अणुकण, कण, इलेक्ट्रॉन. तर दिस इज द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. हे अणूचं केंद्रक आहे. आणि यू नो प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूच्या केंद्रकामध्ये असतात. अणूच्या केंद्रकाभोवती कक्षा असते. दिस इज द फर्स्ट ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. हे न्यूक्लियसच्या सभोवताली काय आहे? कक्षा आहे. अँड दीज इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन दीज सेल्स. तर ह्या सेलमध्ये किंवा या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स काय करत असतात? रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. तर दीज आर द इलेक्ट्रॉन्स. तर हे इलेक्ट्रॉन आहेत आणि दीज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. ह्या केंद्रकाच्या सभोवताली हे इलेक्ट्रॉन काय करतात? फिरतात. अशा अनेक इलेक्ट्रॉनच्या कक्षा असतात आणि त्या कक्षेमध्ये देर आर
electrons in these cells. They continuously revolve around the nucleus आणि ते ह्या न्यूक्लियसच्या सभोवताली काय करत असतात, या सेल्समध्ये रिव्हॉल्व करतात. इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज्ड सब ॲटॉमिक पार्टिकल्स. तर दीज आर द इलेक्ट्रॉन्स. तर हे पिवळे जे दाखवलेले आहेत दीज आर, हे काय आहेत, इलेक्ट्रॉन्स. अँड दीज इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्ज्ड सब ॲटॉमिक पार्टिकल. तर ह्या इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज म्हणजे ऋण प्रभार असतो. अँड इलेक्ट्रॉन्स आर डिनोटेड बाय द सिम्बॉल ई. ई या अक्षराने काय केले जातात, इलेक्ट्रॉन्स डिनोट केले जातात म्हणजे दाखविले जातात, रिप्रेझेंटेड बाय किंवा डिनोटेड बाय द सिम्बॉल ई. ई या अक्षराने इलेक्ट्रॉन दाखविले जातात. जसं प्रोटॉन इज डिनोटेड बाय पी, न्यूट्रॉन इज डिनोटेड बाय और रिप्रेझेंटेड बाय एन. इन द सेम वे इलेक्ट्रॉन्स आर डिनोटेड बाय ई. नंबर 3, ईच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर 1 युनिट निगेटिव्ह चार्ज असतो. अँड वी हॅव लर्न दॅट 1 प्रोटॉन कॅरीज 1 युनिट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे एका प्रोटॉनवर एक धन प्रभारित चार्ज असतो, तर या इलेक्ट्रॉनवर एक ऋण प्रभारित इतका चार्ज असतो, म्हणजेच प्रभार असतो. इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट revolve in the discrete orbits around the nucleus. तर these electrons in the extra nuclear part. आता this is the nucleus आणि हा एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट आहे. आणि या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये जे इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत आपल्याला, these electrons are revolve around the nucleus. या न्यूक्लियसच्या सभोवताली they revolve around the nucleus in ऑर्बिट और सेल्स. या सेल्समध्ये काय करतात, सेल म्हणजे कक्षा म्हणजे कवच, और ऑर्बिट म्हणतात यालाच. तर या ऑर्बिटमध्ये म्हणजे या गोलाकार कक्षेमध्ये दीज इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. आता सर्वात महत्त्वाचं प्रश्न आता या ठिकाणी बघा. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. म्हणजेच द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणजे हा न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसचा जो हा एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट आहे, या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये असलेले द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. प्रोटॉन हा कुठं असतो, अणूच्या केंद्रकामध्ये असतो. तर केंद्रकामधील प्रोटॉनची संख्या आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमधील इलेक्ट्रॉनची संख्या ही काय असते, इक्वल म्हणजे समान असते. आणि प्रोटॉन इज प्रोटॉन कॅरीज 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट निगेटिव्ह चार्ज. म्हणजेच प्रोटॉनवर एक एकक धन प्रभार असतो, 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉनवर 1 युनिट निगेटिव्ह चार्ज असतो. आणि द नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या काय असते, सेम असते. देअरफॉर इलेक्ट्रिकल चार्ज म्हणजे जो काय जो प्रभार आहे या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनवरचा, जितके प्रोटॉन तितकेच इलेक्ट्रॉन आणि दोघांवरती प्रत्येकी ईच सबॲटॉमिक पार्टिकल कंटेन 1 पॉझिटिव्ह चार्ज अँड 1 निगेटिव्ह चार्ज अँड ऑल्सो द नंबर ऑफ प्रोटॉन अँड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम. प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असते, म्हणजेच प्रोटॉनवरील पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनवरील निगेटिव्ह चार्ज हा काय होतो, समान असतो. मीन्स देअरफॉर इलेक्ट्रिकल चार्जेस आर बॅलेन्स्ड म्हणजेच संतुलित होतात. कारण काय, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज समान असल्यामुळं. अँड द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल आणि म्हणून अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन आहे. इलेक्ट्रिकली न्यूट्रल, विद्युतदृष्ट्या, न्यूट्रल मीन उदासीन आहे. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो की गिव रिझनमध्ये ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन आहे. तर त्याचं कारण काय असेल, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. तर प्रोटॉन केंद्रकातील प्रोटॉनची संख्या आणि केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या काय असते, समान असते. आणि प्रोटॉनवर 1 पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉनवर 1 निगेटिव्ह चार्ज असतो आणि दोघांची संख्या समान असल्यामुळं परिणामी जो चार्ज आहे, इफेक्टिव्ह चार्ज आहे, तो काय होतो, बॅलेन्स म्हणजे समान होतो. अँड देअरफॉर द ॲटम इज इलेक्ट्रिकली
neutral. Now we are going to answer of these some questions. How many types of subatomic particles are found in atom? तर अणूमध्ये किती प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आढळतात? तर याचं आन्सर काय असेल? द आन्सर इज 3 टाइप्स ऑफ पार्टिकल्स, दॅट मीन प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. सेकंड क्वेश्चन, दुसरा प्रश्न, विच सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर इलेक्ट्रिकली चार्ज? तर कोणत्या अणुकण, सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे कण, सब ॲटॉमिक म्हणजे अणुकण. विच सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर इलेक्ट्रिकली चार्ज? तर कोणत्या कणांवरती, कोणत्या कणांवरती चार्ज म्हणजे विद्युत प्रभारित असतात किंवा प्रभार असतो? तर आपल्याला माहीत आहे, प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज. मीन्स देर आर 2 सब ॲटॉमिक पार्टिकल्स विच आर इलेक्ट्रिकली चार्ज. म्हणजे याचं उत्तर काय असेल? इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्यावरती चार्ज असतो, म्हणजे विद्युत प्रभारित असतात. प्रोटॉन पॉझिटिव्हली आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज. विच सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस? तर अणूच्या केंद्रकामध्ये कोणते सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे कोणते अणुकण असतात? यू नो, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठं असतात? न्यूक्लियस म्हणजे केंद्रकामध्ये असतात. दॅट म्हणून देअरफॉर विच सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस? तर याचं उत्तर काय असेल? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. अँड नाऊ लास्ट क्वेश्चन, वेअर आर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस प्लेस्ड? बघा, वेअर आर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग म्हणजे इलेक्ट्रॉन कोठे फिरतात? अराउंड द न्यूक्लियस, केंद्रकाच्या भोवती इलेक्ट्रॉन कुठे फिरतात? तर इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ डिफरंट ऑर्बिट ऑर सेल. तर इन डिफरंट सेल्स म्हणजे वेगवेगळ्या कक्षेमध्ये, कक्षा म्हणजे जे गोल सर्क्युलर दाखवल्या होत्या त्या. तर इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन डिफरंट सेल्स ऑर ऑर्बिट. थँक्स फॉर वॉचिंग.